घाटकोपर चिरागनगर येथे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खरं तर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु या सगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरतून वादंग निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम आहेत। रमेश कदमजी, काल रात्री तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो। तुम्ही काल रात्री त्या स्मारकाच्या ठिकाणी गेलेला होता आणि त्या ठिकाणी SRAचे जे CEO आहेत महेंद्र कल्याणकर यांना तुम्ही जाब विचारताना तुम्ही पाहायला मिळालेला होता त्या व्हिडिओमध्ये। नक्की नेमकं तुमचं म्हणणं काय आणि काय तुम्ही कल्याणकर यांच्याशी तुम्ही वाद घालत होता? सुरुवातीला त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जी मातंग समाजाची अस्मिता आहे, आमचं दैवत आहे, त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं या मागणीसाठीच माननीय पवारसाहेबांनी ती पक्षनिधीमधून ती अण्णाभाऊ साठे राहत असलेली जागा घर पक्षाने विकत घेतलं होतं। अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समिती ही 2002 पासून ते आजतागत त्या स्मारकाचं जतन, त्या स्मारकाची देखभाल, त्या घराचं मेंटेनन्स सगळं करत आलो आहे। आम्हाला याच्यामध्ये पक्षी एजेंडा नाही आमचा किंवा पार्टी पॉलिटिक्स नाही। माननीय मुख्यमंत्री पुढाकार घेऊन राज्य सरकारचं या ठिकाणी स्मारक करत असेल किंवा RTचं त्या ठिकाणी करत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो। परंतु हे संबंध प्रक्रिया राबवत असताना आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या राज्यामध्ये कधीही कुठेही कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकाच्या उभारणीचं काम हे SRAने केलेलं नाही आहे। SRAचं जे काम आहे ते त्या ठिकाणच्या रेसिडेन्शियल जो स्लममध्ये रहिवासी आहेत त्यांना कॉम्पन्सेशन देणं, त्यांना रिहॅबिलिट करणं, पुनर्वसन करणं आणि मग ती जागा शासनाकडे देऊन शासनाच्या माध्यमातून ते करणं। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू मिलची जागा त्या ठिकाणी आपण राष्ट्रीय स्मारक करतोय, तर ती जागा जशी आपण MMRDAला दिली, MMRDA सारख्या एक्सपर्ट एजन्सीकडून किंवा तज्ज्ञ एजन्सीकडून आपण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक बनवतोय। मग अण्णाभाऊंचं स्मारक बनवण्यासाठी MMRDAला का आपण त्या ठिकाणी प्राधिकृत करत नाही, हा आमच्या सर्वांचा सवाल आहे। दुसरं, ही संबंध प्रक्रिया झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजे SRAचे CO हे महेंद्र कल्याणकर का लपवून ठेवत आहेत, का समाजाला विश्वासात घेत नाहीत? ज्या अण्णाभाऊ साठे कृती समितीने इतकी वर्ष त्या घराचं जतन केलं, त्या समितीला विश्वासात घेतलंच नाही, प्रश्न तो नाही। परंतु आज जर आपण पाहिलं कार्यक्रमाच्या ठिकाणी एक तरी मातंग समाजाचा आमदार तुम्हाला दिसतो का त्या व्यासपीठावर? आम्ही विरोधी पक्षातले आहोत, चला काय आम्हाला त्याच्यामध्ये क्रेडिटही घ्यायचं नाही, आम्हाला कुठलं स्टेजवर यायचं नाही, श्रेयवादी घ्यायचं। परंतु तुमच्या पक्षाचे मातंग समाजाचे आमचे आमदार अण्णा बनसोडे साहेब कुठे आहेत, अमित गोरखे कुठे आहेत? म्हणजे शेवटी मातंग समाजाच्या कोणत्याही आमदाराला, मातंग समाजाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, मातंग समाजासाठी काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेला विश्वासात घ्यायचं नाही आणि एक छुपा अजेंडा या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांच्या अनुषंगाने राबवला जातोय। आम्हाला शंका आहे तिथे फेज 1, फेज 2 आणि फेज 3। आता फेज 1 काय ते आम्हाला माहीत नाही, आम्हाला म्हणजे समाजाला माहीत नाही। फेज 2 काय ते समाजाला माहीत आहे, फेज 3 काय ते समाजाला माहीत नाही। म्हणजे तुम्ही एवढ्या 20-25 एकर जागा जी ॲक्वायर करण्याचा तुमचा जो प्रयत्न चाललेला आहे, तुम्ही स्मारक कोणत्या जागेत देणार आहात, RT कोणत्या जागेत देणार आहात आणि इतर जागेचा तुम्ही कशासाठी वापर करणार आहात? जर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या नावावर तिथे जर कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक, कमर्शियल आणि वापर करून भ्रष्ट मार्गाने जर SRA तिथे काही गंमत करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणाने आम्ही त्या समाजाचे जागरूक कार्यकर्ते आहोत। आम्हाला पक्षाने त्या ठिकाणी एक केअरटेकर म्हणून आम्हाला त्या अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समितीवर नेमलेला आहे। आम्ही स्मृती स्मारक समितीच्या माध्यमातून मातंग समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही SRA सोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत आणि आमची विनंती राहील माननीय मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही SRA जे काम करते त्याच्यामध्ये पारदर्शकपणा असेल, त्याच्यामध्ये खरंच तुम्ही स्मारक बनवणार असाल, खरंच मातंग समाजाची अस्मिता आणि जे आमचं दैवत आहे अण्णाभाऊ त्यांना प्रामाणिकपणे आदरांजली वाहणार असाल, त्यांच्याप्रती सन्मान ठेवणार असाल तर आम्हाला म्हणजे समाजाला तुम्ही ते सगळं दाखवून दिलं पाहिजे। तुम्ही लपून का सगळं चाललंय? आणि दुसरं सर्वात म्हणजे बार्टी जशी तुम्ही पुण्याला वेगळी ठेवली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हिंदू मिलला वेगळं ठेवलं, तसं तुम्ही RT जी आहे ती आमचीच संस्था आहे, आमच्या समाजाच्या
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ती काम करणारी संस्था आहे. आम्हाला आनंद आहे. परंतु आरटी तुम्ही वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि आमचं अण्णाभाऊंचं स्मारक घाटकोपर चिरागनगर मुंबई ही अण्णाभाऊंची कर्मभूमी आहे. ज्या अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अभूतपूर्व योगदान दिलं, त्यांनी लाल बावटा पथकाच्या माध्यमातून एक स्वातंत्र्यासाठीची वेगळी चळवळ समितीच्या माध्यमातून चळवळ उभी केली. पण ज्या वेळा समितीला आणि अण्णाभाऊंचे त्या मुंबईच्या मुंबई तोडण्याबद्दलचा जो प्रयत्न त्या तत्कालीन पंतप्रधानांनी केला, त्यावेळेला अण्णाभाऊंनी मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, ही कष्टकऱ्यांची आहे, ही सामान्यांची आहे, ही दलितांची आहे, अशा प्रकारे एक चळवळ उभी केली आणि चळवळीच्या माध्यमातून आज हे हुतात्मा स्मारक होते. म्हणजे अण्णाभाऊंचं जे काम आहे ते मातंग समाजापुरतं आहे का? परंतु या सगळ्या संदर्भात आता खरं तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांना माहिती लपवली जाते का SRAच्या प्रमुखांकडनं की या सगळ्या संदर्भात काय होतंय काय नाही, अर्थात मग समाजाला देखील लपवली जाते का? आणि जर हे असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय? नाही, या संबंधात माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही आदर करतो. अण्णाभाऊंना या स्मारकाच्या अनुषंगाने किंवा आरटीच्या अनुषंगाने त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, मातंग समाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, सरकारचं अभिनंदन करतो. आम्ही त्यांना सपोर्ट करतो चांगल्या कामासाठी. परंतु SRAचे जे CEO महेंद्र कल्याणकर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने हे काम चालवलं आहे, जी मनमानी चालवली आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतायत. मातंग समाज आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा संवाद होता कामा नये याची ते काळजी घेत आहेत, दक्षता घेत आहेत. काल अण्णाभाऊ साठे स्मृती स्मारक समितीचं नाव देखील त्यांनी पूर्ण झाकून टाकलं होतं. शेवटी जर समितीने काम केलं असेल आणि माननीय मंत्री महोदयांनी थोडी कौतुकाची थाप जर समितीच्या सदस्यांच्या पाठीवर ठेवली, तुमचं काय जातंय? शेवटी आम्ही समाजासाठी केलंय, त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण आणत नाही. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही दिशाभूल होते. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून या संदर्भातली गंभीर दखल घेतली पाहिजे. आम्ही देखील सर्व कार्यकर्ते माननीय पवार साहेबांना या संदर्भातलं नम्र निवेदन करणार आहोत. या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आणि माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या समवेत माननीय पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची. परंतु यापुढची भूमिका काय तुमची? आज जर आता ह्या सगळ्या संदर्भात जर भ्रष्टाचार या समितीमध्ये जर समितीच्या कामांमध्ये होत असेल किंवा RTE मध्ये होत असेल तर तुमची भूमिका काय? कमर्शियल यूजला गेली तर ही प्रॉपर्टी? नाही, आम्हाला RTला तुम्हाला किती जागा द्यायचे? 1 एकर द्यायचे, 2 एकर द्यायचे? करा ना डिमार्केशन. स्मारकासाठी तुम्ही किती जागा ठेवणार आहे? लेटेस्ट शो आम्हाला दाखवा, आम्हाला सांग. आणि बाकीची जी एंटायर जागा आहे 15-20 एकर म्हणजे लाखो करोडो रुपयाचा TDR FSI तुम्ही कोणत्या बिल्डरांसाठी आणि कोणत्या कमर्शियल पर्पजसाठी वापरणार आहात? म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या नावावर जर तुम्ही SRA अशा पद्धतीने दुकानदारी करणार असेल, भ्रष्टाचार करणार असेल आणि महेंद्र कल्याणकर हे मातंग समाज आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्ये आडवे येणार असतील तर हे आम्ही खपवून घेणार नाहोत. आम्ही निश्चितपणाने या विरोधात आंदोलन करू. आम्ही SRAवर येणाऱ्या काळामध्ये 100% सर्व सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन मोर्चा काढणार आणि SRAची भूमिका या स्मारकाच्या अनुषंगाने काय आहे ते आम्ही स्पष्टपणाने जाणून घेऊन त्यानंतर समाजाची आमच्या आंदोलनाची पुढची दिशा निश्चितपणे ठरवू. पण आम्ही विकासाच्या आड येणार नाही, स्मारकाच्या आड येणार नाही. पण स्मारकाच्या आड राहून जर कोण तिथे आपलं दुकान चालवत असेल, महेंद्र कल्याणकर आणि त्यांचे SRAचे अधिकारी, त्या ठिकाणी पुनर्वसनाची जी यादी आपण पाहिली तर तिकडे पुनर्वसनाचे 200 ते 250 भाडेकर टेनंट्स होते, रहिवासी होते. आणि त्या तिथे जवळपास 1000 लोकांना पात्र घरं करून देण्यात आले. शेवटी तुम्ही कोणाचं उखळ पांढरं करताय? त्या समाजाची लोक आहेत का? त्या ठिकाणचे स्थानिक लोक आहेत का? जर तुम्ही या स्मारकाच्या नावाखाली एक पॉलिटिकल हिडन अजेंडा वापरून काही स्थानिक राजकारण्यांना सोबत घेऊन पुढे मोठा कमर्शियल हे करण्याचा प्रयत्न करत असाल, हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही समिती आणि मातंग समाज ते होऊ देणार नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी आमदार रमेश कदम आहेत जे स्वतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की खरं तर SRAची भूमिका जी आहे ती या सगळ्या स्मारकाच्या संदर्भात संशयास्पद आहे, कारण की SRAकडनं कोणतीच माहिती जी आहे ती समाजाच्या नेत्यांना किंवा समाजाला दिली जात नाहीये की जे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र बनत आहे ते किती
किती एकरावरती बनणार आहेत आणि ते कशा पद्धतीने बनणार आहेत आणि स्मारक कुठे बनणार आहेत, या सगळ्याची कल्पना जी आहे ती खरं तर आमच्या समाजाच्या लोकांना आणि समाजाच्या नेत्यांना नाहीये. त्यामुळे जर ह्या गोष्टीमध्ये स्मारकाच्या निर्मितीमध्ये आणि संशोधन केंद्रामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर नक्कीच आमचा यापुढे आंदोलनाचा पवित्रा असणार, अशा पद्धतीची थेट भूमिका जी आहे ती रमेश कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.